और बुलडोजर हा कट्टरपंथी जिहादी लांडा आहे, त्याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे. सांगली शहरातील कुपवाडमधील श्यामनगर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम माथे फिरून शेजारी राहणाऱ्या मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर मनीषा केसरेकर या जागीच ठार झाल्या होत्या आणि तिचा पती मोहन केसरेकर यांच्यावरही हातोड्यानं त्यांच्या डोक्यात वार केल्याने त्यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये झालेल्या मनीषा केसरेकर यांच्या हत्येप्रकरणी या विरोधामध्ये सांगली शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आरोपी फरीद शेख याच्यावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला गेला पाहिजे आणि यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात आली पाहिजे. त्याचबरोबर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन फरीद शेख याच्या घरावर बुलडोजर चालवण्यासंदर्भात कारवाई केली पाहिजे, अशा तऱ्हेची मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी केली आहे. फरीद शेखला फाशी, फरीद शेखला फाशी, हिंदू एकता आंदोलनाचा, हिंदू एकता आंदोलनाचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फरीद शेखचा इन्काउंटर, फरीद शेखचा इन्काउंटर ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, फरीद शेखचा इन्काउंटर, फरीद शेखचा इन्काउंटर धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, हिंदू महिलेची अमानुषपणे हत्या करणाऱ्या फरीद शेखचा ताब्यात द्या, ताब्यात द्या, धिक्कार असो, धिक्कार असो, शेखला फाशी, शेखचा इन्काउंटर, शेखच्या घरावर बुलडोजर, शेखच्या घरावर बुलडोजर, शेखला फाशी, शेखला फाशी, म्हणता देत नाही, म्हणता देत नाही, शेखला फाशी, शेखचा इन्काउंटर, शेखचा इन्काउंटर, भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की, शिवाजी महाराज की, फरीद शेखच्या घरावर बुलडोजर, फरीद शेखच्या घरावर बुलडोजर, अरे फाशी द्या, फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, हिंदू महिलेची हत्या करणाऱ्या फरीद शेखचा, अरे हिंदू महिलेची हत्या करणाऱ्या फरीद शेखचा, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, अरे इन्काउंटर करा, इन्काउंटर करा. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात अशी पहिली घटना घडलेली आहे की एका हिंदू महिलेचा कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम यानं चाकून भोसकून हत्या केलेली आहे आणि इतकी ती हत्या निर्घुरपणे केलेली आहे की सत्पूर्ण तिला त्या महिलेला भोसकलेला आहे आणि तिच्या पतीच्या डोक्यामध्ये हातोडी घालून त्यालाही त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्वादी संघटना यांची मागणी आहे की त्या ठिकाणी हा जो फरीद शेख हा कट्टरपंथी जिहादी लांडा आहे, याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये
खटला चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. चांगल्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे. अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. परंतु त्यानं त्या आमच्या हिंदू मातेची जी निर्घुणपणे हत्या केली आहे तशी त्याची शिक्षाही अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती म्हणजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला दगडानं ठेचून मारणार. अशा तरच यापुढं अशा ह्या जिहादी मुस्लिमांची हिंमत होणार नाही हिंदूंच्या महिलेला भुसकून मारायची. म्हणून या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो. आमच्या मागण्या सरकारनं मान्य करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवून त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करून जर त्याच्या घरावर जर बुलडोजर फिरवला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू समाजाच्या बांधवांना भगिनींना मातांना रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा करून या सगळ्या मान्य या सरकारला मान्य करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा मी सर्व समाज हिंदू समाजाच्या वतीने देतो. और बुलडोजर फरीद शेखचा एन्काउंटर फरीद शेखला आमच्या फरीद शेखचा एन्काउंटर फरीद शेखला फाशी फरीद शेखला आमच्या फरीद शेखला दगडानं